ठीक आहे, उद्या दस्त करून टाकू मग. हो चालतं की. चला. हो या. तात्या, वकील साहेब, जमिनीचा व्यवहार ठरवलास का काय? मग काय करू ठेवून सांग की. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त. अरे तात्या, आल्या का तुझ्यापेक्षा निम्म्या जमिनीत मला कसं परवडतंय मग? अरे ज्याचं त्याचं नशीब. तर रासायनिक खतं वापरल्यावर नशीब गाडणारच की तात्या. मग काय करू? अरे सेंद्रिय खतं वापरा त्यात काय एवढं वेगळं आहे? तात्या. अरे त्यातच सगळं वेगळं आहे. शेती जगण्याची आस आहे, शेतकऱ्यांचा श्वास आहे. त्यामुळं शेतीत करू नका रासायनिक खतांचा मारा. सेंद्रिय खते हाच पर्याय खरा. महाराष्ट्रातील नंबर 1 आणि पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं बनवलेलं खत म्हणजेच आपला पोशिंदा. कसं आहे? खरंच की यात काहीतरी वेगळं आहे. हा. हॅलो. नाही 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 नाही, आता शेती विकत नसतो, पोशिंदा आहे. आता थाटात शेती करीत असतो. असं. पिकांना आवश्यक असणारे सर्व 20 पेक्षा अधिक उपयुक्त घटक एकाच पोशिंदाच्या स्वराजमध्ये उपलब्ध. एक द्रवखत जे ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पिकांच्या मुळाशी जाते, ते म्हणजे पोशिंदाचे विराज ठिबक स्पेशल. आणि मातीची खरी गरज म्हणजे पोशिंदाचे प्रोम खत. ही उत्पादने मातीचा पोत सुधारून जमीन भुसभुशीत होऊन क्षारांचे प्रमाण कमी करतात. सफेद मुळांची वाढ होऊन पिकांना निरोगी बनवतात. जमिनीच्या जैविक, भौतिक आणि रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं बनवलेले उत्पादन म्हणजेच पोशिंदा. पोशिंदाची खते उपयुक्त, शेती होईल रसायनमुक्त.